अरे आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? अरे येऊन येऊन येणार कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? आज प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार नंदूभाऊ सतीश उर्फ सतीश गोविंदराव गोंदकर पाटील यांचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे. तसं पाहिलं तर नंदूभाऊ उभे नव्हते, वार्डात प्रत्येक माणूस हा नंदूभाऊ म्हणून उभा होता आणि आज विजय झालेला आहे. नंदूभाऊ तू मागे बढो. खरं तर आज आनंद हा मी सगळ्या मला ज्यांनी मदत केली, माझे सगळे नातेवाईक असेल, माझा प्रभाग असेल. आता माझा प्रभाग म्हणजे आता माझा परिवार फार मोठा झालेला आहे. माझा प्रभागच हा परिवार झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मला भरभरून मतदान दिलं आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्याच्यामुळं मी हा आनंद शब्दात तर व्यक्त नाही करू शकत, पण नक्कीच माझ्या कामाच्या स्वरूपात मी त्यांना असं काम करून दाखवेल की आपण दिलेलं मत वाया नाही गेलं आणि अभिमान वाटेल असं काम मी सगळ्यांना करून दाखवेल आणि वाढचा विकास करून दाखवेल. हा विजय साईबाबा चरणी मी अर्पण करतो. जो आमच्या प्रभाग नंबर 2चा जो विजय आहे, तो विजय काय म्हणले सतीश उर्फ नंदूभाऊ गोंदकर यांचा विजय झालेला असून त्या विजयानं आमच्या सगळ्या प्रभागातील मतदार, नातेवाईक, मित्रमंडळी अत्यंत प्रेषाने आनंदाने हा उत्सव साजरा करत आहोत. आणि या नंदूभाऊच्या विजयाने आमची या नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून जी निवडून मतदारांनी दिलं, त्या मतदारांचे, नातेवाईकांचे, आमच्या गोंदकर परिवारांचे मी अत्यंत आभार मानतो. आणि असं जर म्हटलं, हा जो विजय आहे हा या आमच्या नंदूभाऊच्या विजयाने हा ऐतिहासिक असा विजय आम्ही समजतो. कारण या पूर्वीच्या ग्रामपंचायतीमधून तर नगर परिषदेपर्यंत आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य या नगर परिषदेमध्ये निवडून आलेला नव्हता. पूर्वी आमचे वाडवडील जरी म्हटले तरी नंदूभाऊचे आजोबा हे तुळशीराम पाटील गोंदकर हे जिल्हा बँकेमध्ये सदस्य होते. आणि त्यानंतर संपत काका म्हणा किंवा प्रमोद आमचा सुद्धा शिर्डी सोसायटीमध्ये नेहमी सदस्य म्हणून निवडून येतो. परंतु हा जो विजय आहे हा ऐतिहासिक असा आहे. आणि या साईबाबाच्या पुण्याईने शिर्डीमध्ये जो विजय आज आम्ही साजरा करत आहोत, तो विजय खूप असा आहे. आणि हा जो विजय आहे हा सत्याचा विजय आहे. हा सत्याचा विजयामध्ये आमचे सर्व मतदार, नातेवाईक, परिवार सामील होऊन हा विजय आम्ही असाच 5 वर्ष म्हणा किंवा पुढील 50 वर्षापर्यंत आमचे असलेले सदस्य पुढे चालू ठेवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नंदूभाऊंना अत्यंत असं शुभेच्छा देतो आणि त्यांची कारकीर्द या नगर परिषदेमध्ये अत्यंत यशदायी हो अशी मी प्रार्थना साईबाबा चरणी करतो आणि थांबतो.